मित्रांनो, रामकृष्ण हरी. शरद पवारांनी काही दिवसापूर्वी सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये लोकसभेच्या प्रचारादरम्यान एक वाक्य मित्रांनो बोललं होतं. ते वाक्य असं होतं की बाहेरचे पवार. याचा अर्थ काय की सुनेत्रा पवार ही पवार खानदानातील नाहीत आणि ते शरद पवारांच्या घराण्यातील नाहीत. त्या एक बाहेरच्या आलेल्या सून म्हणून त्या फक्त एक मुलगी आहेत. म्हणजे एक ते बाहेरले आलेल्या एक पवार आहेत. याचं थोडंसं बॅकग्राऊंड वेगळंच आहे, कारण ताईंचे सुद्धा माहेरचे लोक हे राजकारणामध्ये सक्रिय होते. मग त्यावेळेस ताईच्या या एका वाक्यामुळे पवार साहेबांच्या ताईच्या डोळ्यातनं अक्षरशः अश्रू आले होते आणि त्या प्रत्येक आसवाचा बदला, त्या प्रत्येक अश्रूचा बदला, त्या प्रत्येक अपमानाचा बदला त्या माऊलीनं आज घेतलेला आहे. कारण काय, आपण एक गोष्ट ऐकली बघा, बारामतीमध्ये पवारांनी खूप प्रगती केली. आज बारामतीची प्रगती एवढी आहे, एवढी अमाप आणि अफाट प्रगती आहे, कारण शरद पवारांना सर्दीच्या उपचारासाठी पुण्याला यावं लागतंय. ते रुबी हॉस्पिटलमध्ये एवढा अतिशय मोठा असा जे काही वाटा आहे पवारांचा, त्या ठिकाणी फक्त सहकारामध्ये आहे, फक्त कारखानदारीमध्ये आहे, दुग्ध संघामध्ये आहे. ज्या ठिकाणी पवार आहे तिथेच फक्त हा फायदा आणि ही लाभार्थी टोळी पाहण्यास येते. आज त्याच पवारांचा सगळा खेळ खंडोबा केलाय आणि त्या पवारांच्या प्रत्येक अपमानाचा, प्रत्येक शब्दाचा बदला हा ठासून ताईने घेतलेला आहे. कारण काय, जे ओरिजिनल पक्ष, ओरिजिनल चिन्ह, ओरिजिनल नाव हे सगळंच हिसकावून घेतलंय त्या बाहेरून आलेल्या पवारांनीच. आता या ठिकाणी एक तुम्हाला मुद्दा मला आवर्जून सांगावा असं वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या व्यक्तीनं स्वतःच्या मोठ्या भावाच्या यशावरती पाय ठेवून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली, त्याच पवारांना आज राज्यसभेच्या उमेदवारीसाठी हात पसरावे लागतात. ही सगळ्यात मोठी शोकांकिता आणि हीच पवारांची सगळ्यात मोठी हार आहे मित्रांनो. भलेही ह्या गोष्टी त्या मान्य करूत अथवा न मान्य करू, पण आज तुम्हाला मी फक्त मोजून 5 प्रश्न विचारतोय. तुमच्याकडनं मी अपेक्षा करतोय त्या 5 प्रश्नाच्या उत्तराची. पहिला प्रश्न असा आहे, बाहेरच्या पवाराकडे बारामतीत जाणार, मग मूळ पवारांचं काय होणार? दुसरा प्रश्न, तेल लावलेला पैलवान हारला का? आता तेल लावलंय कोणी आणि मी पैलवान म्हणतोय कोणाला, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आणि तिसरं आहे, पवार कळायला 100 वर्ष लागतात असं राऊतांनी बोललं होतं, पण त्या 100 वर्ष न कळणाऱ्या पवारांना याच जन्मामध्ये फार चित केलंय. याचं तुमच्याकडे उत्तर आहे का? असेल तरी कमेंट करा. आणि शेवटचा प्रश्न आहे, आता काका डाव टाकणार, काका भाकरी पळवणार, काका गेम पालटणार. हा गेम पालटवायला बिग बॉसचा गेम नाही, डाव जिंकायला काका आता पैलवान नाहीत. आता सगळे अशा वेळेमध्ये हा जो कॉन्फिडन्स आहे, हा जो आत्मविश्वास येतो कुठून, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. थोडंसं मागं पाहिलं गेलं तर वाटतंय, दादाचा मृत्यू झाला त्यावेळेस शरद पवारांना वाटलं होतं आता बाहेरचे पवार या राष्ट्रवादीवरती हक्क गाजवणार नाहीत, आता हे सगळ्या धुरा, हे सगळे कासरे हे आपल्याकडे येतील. पण झालं उलटच. दादा गेले, दुर्दैवी घटना आहे. एक हिरा हरपलाय, एक मराठी सच्च्या मनाचा एक दिलदार व्यक्ती हरपलाय. पण त्यांच्या मागून जे राजकारण चाललंय, दादांची अंतिम इच्छा होती राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं, राष्ट्रवादी एक व्हावे. जर राष्ट्रवादी एक व्हायची होती तर राष्ट्रवादी वेगळी झाली का? याचं उत्तर आहे, याचं उत्तर हे येतं डॅश 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 मोठं प्रश्नचिन्ह. मग या गोष्टी होऊ शकणार नाहीत. मग याविषयी बातम्या पेरायचं कारण काय? फक्त त्या पवार कुटुंबाला फक्त भावनिक करून आपल्या जाळ्यामध्ये कसं ओढता येईल याकडे प्रकर्षानं यांचं लक्ष या ठिकाणी होतं. एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगावं वाटतं. पण ज्या बारामतीमध्ये स्वतःच्या गुरुला हरवून, धोका देऊन, मी बोलतोय वसंतदादा पाटलाविषयी, इंदिरा गांधीविषयी,
की 8 1972-73 सगळ्यात मोठा जो काळा दिवस मराठ्यावरती आला होता ते म्हणजे 1994. हे सगळी पूर्ण काराकीर्द काढली तर काकांनी फक्त खेकड्यासारखं पाय ओढायची कामं केली. पण आता त्यांच्याच बाहेरून आलेल्या पवारांनी ते सगळे सूत्र आपल्या हाती घेतलेले आहेत आणि ह्याच गोष्टी आता यांना पाहवत नाहीत. दादांच्या मृत्यूवरती भांडवल नेमकं केलं कोणी? अहो, आपल्याकडे एक म्हण आहे की माणूस ज्या वेळेस अनंतामध्ये विलीन होतं त्यावेळेस वैर संपतं. पण या ठिकाणी त्याच व्यक्तींच्या प्रेतावरती हे लोक आपलं राजकारणाच्या पोळ्या भाजतात. हे पूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं निश्चळपणे बघत आहे. एक मी वारंवार तुम्हाला म्हणत असतो, ज्यावेळेस मी कीर्तन करतो त्यावेळेस सांगतो लोकांना की घाबरा, देवाला तरी घाबरा, कारण हिशोब हा कर्माचा होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या क्षणाला शय्येवरती असतात मृत्यूच्या, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर हे फक्त कर्म तरंगतात. पैसा, संपत्ती हे काही समोर दिसत नाही, फक्त दिसतं ते आपले कर्म. मी वारंवार अजून एक गोष्ट बोलतो, हाकताना आपण कसं हागले ते पाठीमागं वाकून बघतो, पण आपण वागताना कसं वागलोय हे पाठीमागं कधीच वळून बघत नाही. हेच सगळ्यात मोठी आपली शोकांकिता आहे. आणि तेच हे सगळ्या गोष्टी माननीय 3.5 जिल्ह्याचे जिल्हे इलाही शरद पवारांनी आपल्या हयातीमध्ये केलंय. ते मला उघडपणे सांगायला कुठलंच भय वाटत नाही. आणि त्या पुढे जाऊन आता ही लढाई सध्या रोहित पवार लढत आहेत. रोहित पवारांना माहित आहे आता आपण फक्त बारामती आणि फक्त नगरपुरते आता उरलेलो आहेत, तर हाही चान्स गेला तर आपल्या हातावरती काय येईल ते तुम्ही सांगा. आणि आता पुढला प्रश्न आहे तो म्हणजे राज्यसभेचा. काका छाती ठोकू ठोकू सांगायचे की राजकारणातला चाणक्य मीच आहे. तुम्ही शिवरायांना जाणता राजा म्हणू नका, पण त्यांची खाली पिल्लावळ म्हणायची की जाणता राजा हे शरद पवार आहेत. मी तुम्हाला कुठली गोष्ट अशीच नाही बोलत, ते पूर्ण प्रूफ सहित बोलतो. तो मुंबऱ्याचा जितुद्दीन अहलिया 2 वेळेस ट्विट करून बोलला होता की शरद पवार हे जाणता राजा आहेत, महाराष्ट्राचं आराध्य आहेत. ह्या सगळ्या पापांची आता फेड आली आहे का? हा एक माझा शेवटचा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता यावरती मला अजून खूप बोलायचं होतं मित्रांनो, पण मी या ठिकाणी एकच सांगतो, आता आम्हाला पुढचं भविष्य दिसतंय महाराष्ट्राचं आणि बारामतीचं. आता सुप्रिया सुळेंना साईड लाईन करून त्या ठिकाणी सुनेत्रा पवार जागा घेतील त्यामध्ये काहीही शंका नाही, कारण तसंच आहे. आता ज्यावेळेस अजित पवारांच्या रिक्त जागेवरती ज्यावेळेस पोटनिवडणूक ही बारामतीमध्ये होईल त्यावेळेस ह्या बाहेरून आलेल्या पवारांना तेथील जनता ही भरभरून साथ देईल. त्याचं कारण काय? एक स्त्री शक्ती ही स्त्रीचा अपमान कधीच सहन करत नाही, हा इतिहास ह्या भारत मातेचा आहे. तुमचं एकूणच या सगळ्यावरती मित्रांनो मत काय नक्कीच व्यक्त व्हा. तुम्हाला ज्यांनी काही 5 प्रश्न विचारलेत ना, त्याच 5ही प्रश्नाची तुम्ही उत्तरं खाली कमेंटमधून नक्कीच द्या. एखादा शब्द बोलताना चुकीचा निघाला असेल तरी मी सर्वांची माफी मागतो आणि या ठिकाणी व्हिडिओ संपवतो. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे मित्रांनो, उद्या आपण एक नवीन झणझणीत व्हिडिओ आणणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, साईडची बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.